हॅलो, मी डॉक्टर मनीषा खैरनार. मी जेव्हा न्यूट्रिशन ह्याचा डीप स्टडी करत होते तर एक मला सीड्स दिसले जे की जिंजेली सीड्स. दे आर रिच इन डिफरंट अँटीऑक्सिडंट्स मिनरल्स असं. तर जेव्हा मी त्याचं मिनिंग पाहिलं की व्हॉट आर जिंजेली सीड्स, तर आपले जे तीळ असतात त्यालाच आपण जिंजेली सीड्स असं म्हणतो. तर ते जे तीळ आपण एवढ्या वर्षांपासून तिळगुळ घ्या गोड बोला ह्या रूपांमध्ये आपण ते प्रमोट करतो एका पद्धतीने, तर खरंच ते खूप न्यूट्रिशियस आणि स्पेशली फॉर वुमन हेल्थ हे खूप महत्वाचे आहेत. तर कसं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आहे जे की बोन हेल्थसाठी चांगलं आहे. आयरन आहे आणि प्रोटीन रिच पण आहे. तर त्याच्यामुळे ॲनिमिया प्रिव्हेन्शन, जे की स्त्रियांमध्ये मासिक पाळीची जी अनियमित रक्तस्राव किंवा एक्सेसिव्ह रक्तस्राव ह्या गोष्टींमुळे ॲनिमिया होण्याचा चान्स हा हाय असतो. तर ते ॲनिमिया प्रिव्हेन्शनचं काम पण तीळ करत असतात. आणि त्याचसोबत हे रिच इन फायबर आहेत, तर ते आपल्या गट हेल्थसाठी पण चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये ओमेगा 6 आहे जे की गुड फॅट म्हणून होतं. ॲज अ सीड्स स्मॉल साईज बट न्यूट्रिशियस डेन्स असं हे सीड आहे. तर खरंच आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला की नवीन वर्षाची सुरुवातच करतो की एक पॉझिटिव्ह चेंज आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये की रोज एक चमचा तीळ आयदर चटणी फॉर्ममध्ये किंवा आपण कूट टाकू शकतो भाज्यांमध्ये किंवा अगदी तिळगुळाचे लाडू वड्या ह्या फॉर्ममध्ये जेव्हा घेतो तर वुमेन हेल्थसाठी हे अगदी बेस्ट आहेत आणि व्हेरी इझी टू टेक, सिम्पल आहे बट येट पॉवरफुल आहे. सो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर तीळ हे नक्की इंट्रोड्यूस करा. नॉट फॉर ओनली संक्रांती बट होल इयर आपण तीळ घेतलं तर आपलं हेल्थ हे नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतं.